मीनाताईंच्या पुतळ्यावरती रंग टाकलेला आहे। ठाकरे सेनेनं हा आरोप केलाय। लाल रंग कुणी टाकला याचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबईमध्ये मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आणि या ठिकाणी रंग टाकण्यात आलेला आहे। ठाकरे सेनेनं या संदर्भात सवाल उपस्थित केलेले आहेत आणि आता हा लाल रंग टाकला कुणी याचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। या भागामधले जे सीसीटीव्ही आहेत त्याच्या माध्यमातून हा तपास सुरू करण्यात आलेला आहे। मात्र मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती हा रंग का टाकला, कोणी टाकला, कशासाठी टाकला, त्यामागचा उद्देश काय होता, या सगळ्या संदर्भातली चौकशी आता सुरू करावी अशी मागणी होतीये। ठाकरे सेनेनं या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग टाकण्यात आल्याचा आरोप केलेला आहे। लाल रंग कुणी टाकला याचा शोध आता सुरू झालेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। एकीकडे मीनाताई ठाकरे यांचा एक पुतळा जो आहे तो मुंबईतल्या दादर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हा लाल रंग कोणी टाकला यावरनं अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। मीनाताई ठाकरे या अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आणि त्यामुळेच अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। मीनाताईंच्या पुतळ्यावरती कोणीतरी रंग टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। समाजकंटकाचं कृत्य आहे, त्यामुळे कुठेतरी शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या आहोत घटनास्थळी आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे। एकंदरीत आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आलेली आहे आणि लोक या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं या ठिकाणी शिवसैनिक देखील जमलेले आहेत। एकंदरीत असंतोष त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय आणि आपण काही शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहोत। दादा, एकंदरीत घटना समोर आलेली आहे, काय तुमचं म्हणणं आहे? काय याच्यावर कमेंट नाही करू शकत। आणि शिवसैनिक जे आहेत अस्वस्थ आहेत, त्यांच्याकडून बोलण्यास देखील तयारी दर्शवली जात नाही। आपण बघतोय की आज सकाळच्या सुमारास या ठिकाणी माहिती जी आहे ती उघडकीस आलेली आहे। एकंदरीत घटना जी घडली, आपल्यासोबत साईनाथ दुर्गे जे आहेत। दादा, या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। तिथे उपस्थित असणारे शिवसैनिक हे बोलत नाहीयेत कारण ही घटना दुर्दैवी असल्याचं ते सांगतायत। अधिक माहिती घेऊयात। ऋतिक गणकपार सध्या आपल्या सोबत आहेत। ऋतिक, नेमका हा काय प्रकार आहे, कोणी हे कृत्य केलेलं आहे, पोलिसांना सीसीटीव्हीतनं काही अधिक कळू शकले का? नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय अतिशय गंभीर प्रकार आहे, निंदनीय प्रकार आहे। आज सकाळच्या सुमारास काही शिवसैनिकांना, इथले जे शाखा प्रमुख आहेत त्यांना ही घटना उघडकीस आलेली मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आपण सध्या घटनास्थळावरती आहोत आणि आपण बघतोय की शिवसैनिकांकडून पूर्णपणे जे माँसाहेबांचा पुतळा आहे तो स्वच्छ करण्यात आलेला आहे, पूर्ण जसा होता तसा करण्यात आलेला आहे। मात्र आपण बघतोय की याच ठिकाणी जे आहे ते लाल रंग जो आहे तो टाकण्यात आलेला होता। मध्यरात्रीच हे कृत्य समोर आलेलं आहे, जेव्हा या ठिकाणचे जे शाखा प्रमुख आहेत ते नियमितपणे या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी दर्शन घेत असतात, त्यांच्या समोर हा प्रकार उघडकीस आलेला आहे। दादा, पूर्णपणे स्वच्छ करण्यात आलेला आहे पुतळा, एक शिवसैनिक असंतोष आहे। असंतोष म्हणजे अजून काय तसं कळलेलं नाही कोणी केलं, काय केलंय। आम्हाला समजलं, मला आणि अजितला, म्हणून आम्ही आलो आणि ते थिनर वगैरे आणून साफसफाई करायला सुरुवात केली। अजून कोणी केलंय काहीच त्याचा पर्याय नाही, चालू आहे। एकंदरीत बघतो आपण शिवसैनिक जे आहे ते या ठिकाणी आले होते सकाळी आणि त्यांच्याकडून साफसफाई करण्यात आली। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेला आहे। जो समाजकंटक आहे त्याला शोधण्याचं काम आता पोलिसांकडून करण्यात येतं। या ठिकाणी आमदार जे आहेत या ठिकाणचे स्थानिक महेश सावंत या ठिकाणी आलेले होते, तसेच स्थानिक खासदार जे आहेत ते देखील आलेले होते। आता काहीशी गर्दी या ठिकाणची निवडलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। शिवसैनिकांमध्ये असंतोष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। घटना अतिशय निंदनीय आहे। आपण समोर बघतोय सीसीटीव्ही कॅमेराज या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून आता जे पोलीस आहेत ते आता जो संशयित आहे ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्याचा शोध घेण्यात येतो। ऋतिक, तुला थांबवतीये। किशोरी पेडणेकर सध्या आपल्या सोबत आहेत। किशोरी ताई, अतिशय निंदनीय असा प्रकार घडलेला पाहायला मिळतोय, नेमकं काय घडलं होतं? मला दोन गोष्टीवर बोलावंसं वाटतंय, दोन गोष्टीवर। एक तर रात्रीचे पोलीस गस्त घालत असतात, ते गस्त घालत असताना, फिरत असताना त्यांना ह्या गोष्टी कुठे आढळल्या नाहीत का? कारण आपण तर पोलिसांवर आमचा कायम भरोसा आहे।
पोलीस आमचे बंधूंसारखे आहेत, मग त्यांच्या नजरेतून कसं सुटलं, हे एक भाग. दुसरा भाग, जो कोणी आहे तो नक्कीच गरजूला आहे का, खरंच तो मनोविकाराचा शिकार आहे का, की खरंच त्याला कोणीतरी हे काहीतरी सतत वादग्रस्त होत राहावं म्हणून कोणी काही केलंय का, सगळ्या कांगोऱ्यांनी आपल्याला तपास करावा लागेल पोलिसांना. बरं, पण या सगळ्यात पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं म्हणणं आहे, आता आम्ही तपास करतोय, सीसी कॅमेऱ्यात बघतोय, 100% सीसी कॅमेऱ्यामध्ये ते कळेलच. हो, पोलीस वातावरण नक्कीच निवळण्याचा प्रयत्न करतायत. आम्हालाही वातावरण कुठेही चिघळवायचं नाही. मा म्हणजे आमचा श्रद्धास्थान आहे. मा म्हणजे आमच्या शिवसेनेच्या किंवा तमाम महिलांना संस्कार देणाऱ्या मा होत्या. आम्ही मांच्या पुतळ्याची विटंबना ही सर्वांनाच दुःख क्लेश देणारी आहे. किशोरीताई, यापूर्वी अशी कधीच घटना घडलेली नाहीये आणि अशी घटना घडते इथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते कायम, तरीही ही बाब लक्षात येत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष झालंय, असं काही घडलंय का? मला तेच म्हणायचंय, सीसी कॅमेऱ्यामध्ये हेच पाहिलं पाहिजे. पहिलं म्हणजे टायमिंग त्याचा काय होता, कारण मध्यरात्री म्हणजे पोलीस बंधू आमचे सगळीकडे गस्त घालत असतात आणि त्या गस्त घालत असताना असा कोण तुमच्या नजरेतून सुटला का, पोलीस हे होऊ नाही देणार. मी पोलिसांवर कधीच आरोप नाही करणार, हे होऊच नाही देणार. पण ज्याने केलंय त्यांनी इतक्या चपळाईने केलंय किंवा इतक्या धूर्तपणे केलंय, तो नेमका आहे कोण? नक्कीच, पण अशी कृती करण्यामागे काय हेतू असू शकतो? तुम्ही एक उल्लेख केलात की माथे फिरू किंवा मनोरुग्ण असू शकतो, पण काय नेमकी यामागे भूमिका असू शकते? अशा कृतीनी त्या पक्षातले किंवा काही जी लोक मान पाहिलेलं आहे, मान म्हणजे नागरिक सुद्धा वादग्रस्त तिथलं वातावरण होऊ शकतं. ते वादग्रस्त वातावरण कोणाला हवंय, सध्या कोणाला ते पोषक होऊ शकतं, सगळ्या कांगोऱ्यातून ते बघायला लागेल. बरं किशोरीताई, या पुढची आता काय नेमकी भूमिका असणार आहे ठाकरे गटाच्या वतीनं? नाही, आमचे जे आमदार आहेत महेश सावंत, ते याबाबत सगळं हे घेत आहेत. सगळे सैनिक तिथे जमा झालेले आहेत, सगळ्यांनी धुवून काढलंय, व्यवस्थित शुद्धीकरण झालेलं आहे. परंतु असा प्रकार जेव्हा घडतो तेव्हा नेमकं काय म्हणजे कोणाला काय हवंय, कारण या महाराष्ट्रात आता काहीही होऊ शकतं. कोणाचा कोणाला धाक राहिलेला नाहीये, कोणाचा कोणाला रिस्पेक्ट राहिलेला नाहीये. कोणी उठतं, अगदी मुख्यमंत्र्यापासून ते खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत कोणी कोणाला काहीही बोलतंय. पण सुरक्षेच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर आता कशा स्वरूपाची सुरक्षा या भागामध्ये असायला हवी, जेणेयोगे येत्या काळात अशा स्वरूपाच्या कोणत्याही घटना घडू नयेत? पुण्यामध्ये सुरक्षिततेच्या बाबत बाजूलाच पोलीस स्टेशन आहे, जवळच आहे. त्यांचे जे रात्रीचे गस्त असतात, गाड्या फिरतात, पोलीस फिरतात, तर पहाटेपर्यंत फिरतात. हे आपणही पाहिलं. आपण कधी उशिरा जर रात्रीचा आलो आपल्याला ते दिसतं. म्हणजे पोलिसांचा डोळा चुकून, पोलिसांना किंवा इतर नागरिकांचा डोळा चुकून इतक्या बंद असलेल्या वर चढून जितक्या धूर्तपणे हे केलं गेलंय, मग हा नेमका कोण आहे, त्याच्या मागचं म्हणजे त्याचा भूतकाळ काय आहे आणि तो कुठल्या वर्तमानात आहे हे तपासावं लागेल. अगदी, पण मीनाताईंसंदर्भात तुम्ही ज्यांना मा म्हणता त्यांच्या संदर्भात वारंवार प्रत्येकाच्या मनातच एक आदरयुक्त भावना आहे आणि अशा वेळेला अशा श्रद्धास्थानावरती एक प्रकारे अशा पद्धतीची कृती करणं हे कशाचं द्योतक म्हणायचं? काय नेमका हेतू असू शकतो या सगळ्याचा? या संपूर्ण महाराष्ट्राचा विध्वंस वृत्तीची लोक वाढत चालली आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे अशा लोकांना शोधणं गरजेचं आहे. अगदी, का विध्वंस करतात तुम्ही हे सगळं? नक्कीच किशोरीजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत, भाजप नेते आणि आमदार. सुधीरजी, नेमका हा सगळा प्रकार घडलेला आहे, मीनाताईंच्या पुतळ्यावरती रंग टाकण्याचा, काय यामागे हेतू असू शकतो? पोलीस तपास तर सुरू आहेच,
पण अशी विकृती नेमकी काय असू शकते, काही माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे का पोलिसांमार्फत? नाही, पोलिसांमार्फत अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. पोलीस निश्चितपणे शोध घेईल. असा समाजकंटक आहे, वेडसर आहे, कोण आहे, त्याचं या मागचा हेतू काय आहे, हे सर्व पोलीस जेव्हा शोधतील तेव्हा ही स्पष्टता येईल. पण या संदर्भामध्ये कसून चौकशी झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्रात अशा घटना पुन्हा होता कामा नये, या दृष्टीने दोषी सापडल्यानंतर कडक शिक्षा होणे गरजेचं असतं, की ज्यानंतर अशी घटना करणाऱ्यांना हृदयामध्ये भीती निर्माण व्हावी. आणि मला वाटतं की मला आठवतं की अशीच घटना स्वर्गीय मनोहर जोशीजी मुख्यमंत्री असताना सुद्धा झालेली होती, स्वर्गीय मीनाताईंच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये. आणि तेव्हा आपण काही निकषही तयार केले होते की अशा घटना कमीत कमी व्हाव्या, या दृष्टीने काही जबाबदारी निश्चित केल्या होत्या की आपण पुतळे उभे करतो आणि मग त्याच्या जबाबदारी मात्र कोणी घेत नाही. त्या दृष्टीने काही आपण GRE काढले होते. मला वाटतं की त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. सुधीरजी, हा अतिशय वर्दळीचा प्रांत आहे. इथे म्हणजे मनुष्य वस्ती नाही किंवा आसपास कोणी नाही असं फार क्वचित किंवा नाहीच होत. प्रचंड वर्दळ असते तरीही अशी घटना घडते, याला काय नेमकं म्हणायचं? जवळच पोलीस स्टेशनही आहे. या दृष्टीने आपल्याला माहिती आहे की या दृष्टीने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण खर्च करून कॅमेरे लावले आहे आणि याचा मधून शोध तर नक्कीच लागेल. अशी घटना करणारा कोण हा शोध लागल्यावरच आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये हा विकृत माणूस होता, मेंटली काही त्याचा प्रॉब्लेम आहे, की तो काही दंगे घडावे म्हणून आहे, की काही अजून काहीतरी याच्या मागचा हेतू आहे, षडयंत्र आहे, हे तर अटक झाल्यावरच समजेल. आणि अटक झाल्यानंतर मला व्यक्तिगत या निमित्ताने एवढंच वाटतं की स्वर्गीय मनोहर जोशीजी मुख्यमंत्री असताना आपण जे GR काढलेत त्याची अंमलबजावणी कोणी करत नाही. कुठंतरी आपण स्टॅच्यू उभे करतो, पुतळे उभे करतो आणि आपलं कर्तव्य संपलं असं समजून वागतो. खरं तर या संदर्भामध्ये सुद्धा तेव्हा स्वर्गीय मनोहर जोशीजींनी खूप उत्तम GR काढण्याचं काम केलं होतं. त्या GRची अंमलबजावणी केली पाहिजे, म्हणजे अशा घटना होणार नाही. म्हणजे जिथं जिथं स्टॅच्यू आहे तिथं तिथं त्या संस्थेनी CCTV लावणे, याच्यावरचे स्वच्छता, या संदर्भामध्ये पवित्रता, या साऱ्या गोष्टी केल्या पाहिजे. अन्यथा असं अनेकदा होत आहे की महामानवांचे पुतळे उभे झाले आहे, तिची स्वच्छता नसते, तिथं कोणत्याही पद्धतीची डागडुजी केली जात नाही. महामानवांच्या पुतळ्यावरचे रंग निघाले तर साधा रंग सुद्धा लावण्याचं सौजन्य आम्ही महामानवाला नमन वंदन करणारे आमच्यासारखे करंटे हे मात्र तिथं काही करू शकत नाही. राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला हजारो लाखो रुपये खर्च करायला आमच्यापाशी पैसे असतात, पण मग स्टॅच्यू चांगले करायला मात्र आमच्यापाशी पैसे नसतात. फक्त भाषणापुरते मर्यादित राहतात महामानव. तुम्ही म्हणता साऱ्या गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे. अगदी. पण आता येत्या काळात कोणती उपाययोजना करणं गरजेचं आहे? तिथे CCTV तर लागलेले आहेत, सतत वर्दळीचा भाग आहे, मग आता आणखीन काय उपाययोजना व्हायला हवी? नाही, याच्यासाठीच स्वर्गीय मनोहर जोशीजींनी उत्तम GR काढले होते. परवानग्यांच्या बाबतीत गए, त्याच्या देखभालीच्या बाबतीमध्ये आणि त्या संदर्भात GRची आपण जर अंमलबजावणी केली तर अशा घटना शून्यावर आणण्यापर्यंत आपल्याला मदत गाठता येईल. आता तुम्ही जे सांगितलं की तिथं CCTV कॅमेरा असेल तर मग दोषीचा आज संध्याकाळपर्यंत सापडेल. नक्की दोषी सापडेल. मात्र इथे शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मीनाताईंवर अशा पद्धतीनं रंग कोणी फेकला हाच प्रश्न उपस्थित होतोय. एक प्रकारे समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो का? आणि त्यावर राजकीय पक्ष म्हणून आणि खास करून सत्ताधारी पक्ष म्हणून तुमची कशी भूमिका असेल? निश्चितपणे दोन गोष्टी आहे. एक तर कोणी वेडसर आहे का हे तपासलं पाहिजे, कारण मागे याच्या अगोदर काही ठिकाणी घटना झाल्या त्याच्यामध्ये ते वेडसर होते. आणि दुसरा की त्याचा हेतू काही दृष्ट हेतू आहे का, की समाजामध्ये, राजकारणामध्ये, पक्षामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये वाद लागावा असा काही हेतू आहे का? हे तर CCTVच्या माध्यमातून जेव्हा दोषी पुढे येईल त्याच्यानंतर लक्षात असेल की कोणी वेडसर आहे का, कोणी मद्यपी आहे का, हे तर त्यानंतरच समजेल. नक्कीच. हा खरं तर सगळा सुशिक्षित परिसर म्हणून त्याची ओळख आहे. उच्चभ्रू वस्ती सुद्धा त्या भागामध्ये आहे. मात्र तरीही अशी घटना घडते. सुधीरजी, अशा घटना ज्या येत्या काळात म्हणजे वारंवार घडतायत हे आपण तुम्ही स्वतः मान्य केलेलं आहे, यावरती तुम्ही काही बोलणार आहात का? येत्या काळात सभागृहामध्ये हा विषय मांडणार आहात का? नाही, सभागृहात ते माझे अनेक अशासकीय विधेयकं असतात, त्याच्यापैकी
या विषयावरही मी चर्चा घडवेन, पण मलाही व्यक्तिगत रीतीने वाटतं की आमच्याकडे महामानवांचा विचार आणि त्याच्या अंमलबजावणीपेक्षा फक्त महामानवांच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना मानतो पण त्यांच्या विचाराला मानत नाही, हा जो काही भाव साधारणतः समाजामध्ये बऱ्यापैकी पुढे चालला तो काही योग्य नाही. आम्ही त्यांच्या विचारावरही चाललं पाहिजे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी सुधीरजी. तर आपण बघतोय अशा पद्धतीनं आपली भूमिका जी मांडलेली आहे सुधीर मुनगंटीवार यांनी. यापूर्वी मनोहर जोशी यांनी काढलेल्या GR संदर्भातली अंमलबजावणी व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहे ठाकरे गटाच्या. सुषमाजी, एकीकडे आपण बघतोय ही घटना घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, काय तुम्हाला अधिक माहिती मिळालेली आहे? CCTVतनं काही समोर आलंय का? नाही, अजून आमच्यापर्यंतची माहिती काही पुरेशी आलेली नाहीये, पण एक नक्की की या घटनेचा निषेध हा शब्द याला कमी पडतोय. कारण जी व्यक्ती हयात नाही त्या व्यक्तीसोबत वैर बाळगणारे लोक हे काय बुद्धीचे लोक असतील. विशेषतः मातोश्री मीनाताई ठाकरे या जरी एका मोठ्या राजकारण्याच्या पत्नी असल्या तरी त्या कधीही कुठल्याही राजकीय वादविवादात नव्हत्या. त्यांनी त्यांच्या संबंध आयुष्यात कधीही कुठल्याही प्रकारचं राजकीय विधान केलं नाही. असं असतानाही त्यांच्या म्हणजे काय कमालीचे लोक आहेत की त्या स्मारकासोबत इतका घृणास्पद प्रकार करावा, हे विकृत माणसांचं लक्षण आहे. आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर कोणी त्याला असं म्हणत असेल तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अशा पद्धतीनं कृती करणारे लोक हे भेकड आहेत, विकृत आहेत आणि काय म्हणता येईल त्या ज्यांना सामाजिक स्वास्थ्यच राहू द्यायचं नाहीये, कायम समाजामध्ये तणाव घडवून आणायचा आहे, अशा लोकांकडनं ही कृती होते का? पण यावर आम्हाला आता थेट आमचं गृहमंत्र्यांना आवाहन असेल की कमीत कमी वेळामध्ये जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर जे काही तुमच्याकडे उपलब्ध CCTV फुटेज आहे, जी काही तपास यंत्रणा आहे, काय जे करायचं असेल ते करा, पण संबंधित माणूस आमच्या समोर हजर झाला पाहिजे. आमच्या संयमाची परीक्षा बघू नये. नक्की. सुषमाजी, एकीकडे सगळे जे ठाकरे गटातले बहुतेक सगळे शिवसैनिक संयम बाळगून आहेत सध्या या घडलेल्या घटनेवरती, कारण पुढे पोलिसांकडनं येणाऱ्या माहितीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुमची पुढची कशी भूमिका असणार आहे? नाही, आता पहिल्यांदा हे तर पुढे येऊ देत की काय घडलंय आणि हे कुणाकडून घडलेलं आहे ते. पण भूमिका एक नक्की आहे की निवडणुकांचं राजकारण काय जे होईल ते होईल, पण भाजपाने जे द्वेषाचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि जाती जातीमधले आणि वेगवेगळ्या विचारधारांमधले जे अत्यंत विषारी प्रचार आणि प्रसाराला हवा देण्याचं, चिथावणी देण्याचं काम विशेषतः जे भाजपकडून होत आहे तो अत्यंत अत्यंत गलिच्छ प्रकार आहे, निंदनीय प्रकार आहे. त्यांनी ते थांबवावं, कारण त्यांच्या अशा विषारी प्रचार प्रसारामुळे या अशा अत्यंत अप्रिय घटना घडतात. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, सुरक्षेसंदर्भात काही मुद्दा उपस्थित करायचा आहे का? इथे CCTV फुटेज आहे, भर वस्ती आहे, गर्दी वर्दळ असते. खरं तर हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि मध्यवर्ती भागामध्ये जिथे लोकांचा प्रचंड वावर आहे, CCTV फुटेज उपलब्ध आहे, तिथे अशी घटना घडू नये. मात्र तरी सुद्धा जेव्हा अशा काही घटना घडतात किंवा त्याच्या पूर्व प्रतिबंधात्मक म्हणून तिथे बंदोबस्त असणं किंवा त्यासाठी एरवी तुम्ही शेंबड्या लोकांना ज्यांना आकला नाहीयेत काही अशा लोकांना तुम्ही बंदोबस्त देताय. आमच्या पुण्यामध्ये अतिशय म्हणजे चवली पावलीच्या लायकीचे लोक आहेत, अशा लोकांना तुम्ही 4-4 कॉन्स्टेबल विनाकारण त्यांच्या सोबत देताय. ज्या माणसावर फ्रॉडच्या 50 केसेस आहेत आणि 420 मध्ये ज्याच्यावरती केस आहे, ज्याच्यावर सेबीने आणि ईडीने ठपका ठेवलेला आहे, असा तेजस मोरे नावाचा देवेंद्र फडणवीसांचा आणि गिरीश महाजनांचा चहेता, त्याला तुम्ही प्रोटेक्शन देताय. अत्यंत फ्रॉड माणसाला तुम्ही प्रोटेक्शन देताय. आणि जे अनेक लोकांचे सोशल आयकॉन म्हणून उभे आहेत, अशा आयकॉन्सच्या संबंधाने सरकार काहीच भूमिका घेणार नाही, सरकारची जबाबदारी काहीच असणार नाही. नक्कीच हे सवाल आता येत्या काळामध्ये उपस्थित केले जातील ठाकरे गटाकडनं. तुर्तास धन्यवाद सुषमाजी आमच्याशी बोललात त्यासाठी. तर अनिल देसाई आणि काही शिवसैनिकांनी सुद्धा या घटनेनंतर प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. कोणीतरी रंग फेकण्याचा प्रकार केला, त्याचा प्रयत्न केला. या समाजकंटकी किंवा या अशा फेकडांच्या अवलादीला कुठली संस्कृती, कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील. यांचा
पोलिसांतर्फे शोध तर घेतला जातो आहे आणि जे व्हायचं ते आम्ही ते होईलच. पण अशा प्रवृत्तींना आज पोलीस म्हणा, ही सरकारी यंत्रणा म्हणा काय करते? आज तुमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर इथे काय चाललं आहे काय, याचा निषेध वगैरे करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत. आणि सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतं, दिसतंय. नाही, आमचे वरिष्ठ बोलले आहेत तुमच्याशी. आम्ही फक्त एक शाखा प्रमुख आणि आमची आस्था आहे म्हणून आम्ही ते साफ कलर रिमूव्ह करायची काम करतो. कधीच कळालं ही घटना? मला कळायला ताबडतोब आम्ही कळायला ताबडतोबच. काही नाही, कोणीतरी समाजकंटकांनी येऊन सकाळी रंग लावला. सुदैवाने आमचे दोन आम्हाला कळल्याबरोबर आमचे दोन शाखा प्रमुख, एक माजी शाखा प्रमुख, एक आत्ताचा शाखा प्रमुख अजित कदम आणि चंद्रकांत झगडे यांनी येऊन तो सगळा कलर साफ केला. आणि या संदर्भात ते सगळे अपडेट आपल्याला देत आहेत ऋतिक गणकवार. ऋतिक, घडलेल्या घटनेनंतर अर्थातच निंदनीय अशा प्रकाराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि ही थेट दृश्य आपण बघतोय. राज ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात आपण बघतोय हा सगळा प्रकार घडल्यानंतर तिथली पाहणी करण्यासाठी तिथे अनेक शिवसैनिक पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सध्या पोहोचलेले आहेत. मिलिंद नार्वेकर हे सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ही थेट दृश्य आपण बघतोय. मिलिंद नार्वेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अधिक माहिती घेऊयात ऋतिक गणकवार यांच्याकडनं. ऋतिक, बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत, काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकली आहेत का? नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय एकंदरीत धक्कादायक घटना घडलेली आहे. सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे. माँसाहेबांचा जो पुतळा आहे तो स्वच्छ करण्यात आलेला आहे. मात्र तरी शिवसैनिकांमधला जो असंतोष आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. शिवसैनिक जे आहेत त्यांच्या आता रोषाला आता सामोरं जावं लागणार आहे का त्या व्यक्तीला ते पाहावं लागेल. आता सध्या घटनास्थळावरती एक एक जण पाहणी करून जात आहे. नेते जे मंडळी आहेत ठाकरे गटाचे ते यायला सुरुवात झालेलं आहे. सुरुवातीला महेश सावंत जे आहेत आमदार हे आलेले होते, अनिल देसाई आहेत खासदार ते देखील आलेले होते. आता जे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तुला थांबवते, ते काय संवाद साधतात शिवसैनिकांशी आपल्याला समजू शकेल का? बघ. ऋतिक, तुम्ही ही दृश्य आम्हाला दाखवत राहा. नेमका तिथला संवाद काय सुरू आहे तेही आपण पाहूच. मात्र सध्या आपल्यासोबत रोज मीनाताईंना हार अर्पण करणारे मनोज पुंडे हे आहेत. मनोज पुंडेजी, तुमच्या ही बाब कधी लक्षात आली आणि तुमचा दिनक्रम नेमका कसा असतो? घडलेल्या घटनेवर तुमची प्रतिक्रिया हवी आहे. नाही मॅडम, मी मनोज नारायण पुंडे, मी स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुलबाजार, जो सेनापती बापट मार्गावरती जो फुलबाजार आहे त्या ठिकाणी माझा फुलांचा व्यवसाय आहे. आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मा हे आमचे अन्नदाते असल्या कारणाने आमचं फुल मार्केट हे त्यांच्यामुळे झाल्यामुळे मी तिथे गेली 27 वर्ष पुष्पहार घालतो. काल आमच्या फुल मार्केटमध्ये खासदार अनिल देसाईंचा दौरा होता, त्यामुळे काल आमचा माणूस राहुल शेळके तिथे पुष्पहार घालायला गेला होता. त्यावेळी पुतळा हा स्वच्छ होता, तिथे काही सगळं व्यवस्थित होतं, स्वच्छता होती. त्याने हार घातला आणि तो आमच्या घरी आला. पण त्यानंतर ही घटना घडली हे लक्षात कधी आलं? आज सकाळी लक्षात आलं? नेमकं कधी कळलं? नाही, आज हे तुमच्या माध्यमातूनच मला आता कळतंय. कारण माझा व्यापार झाल्यानंतर साधारणतः 12 ते 1 या दरम्यान मी तिकडे पुष्पहार घालायला जातो. एक मिनिट नवीनाथ वाटतं, नवीनाथ काय नेमकं घडलेलं आहे? सुरेश थांबवतोय. मिलिंद नार्वेकर बोलतायत. मिलिंदजी, नेमकी काय प्रतिक्रिया आहे आणि उद्धव ठाकरेंना हा सगळा प्रकार झालेला घटनाक्रम सांगितलेला आहेत का? उद्धवजींना हे सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, गांडू लोकांचं काम आहे.
घडलेल्या घटनेवरती ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि पहिली प्रतिक्रिया जी आहे मिलिंद नार्वेकर यांना विचारण्यात आली होती, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त होतोय आणि संतप्त स्वरूपाची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. यावरती अर्थातच अनेक जण सवाल उपस्थित करतायत. करणारी व्यक्ती जी आहे ती कोण आहे आणि अशा पद्धतीनं मनोरुग्ण आहे का किंवा व्यसनाधीन होऊन आलेली व्यक्ती अशा पद्धतीचं कृत्य करत होती का, या सगळ्याची उत्तरं खरं तर सगळ्यांनाच हवी आहेत. अर्थातच शिवसैनिक त्यामुळे आक्रमक आहेत, मात्र शिवसैनिकांनी या ठिकाणी संयम राखला आणि संपूर्ण पुतळ्याची या ठिकाणी पाहणी केली आणि थिनर या ठिकाणी आणला आणि साफसफाई केली. गृहराज्यमंत्री योगेश कदम सध्या आपल्या सोबत आहेत. योगेश कदमजी, अनेक सवाल उपस्थित होत आहेत आणि अशा पद्धतीची घटना घडूच कशी शकते असा सवालही विचारला जातोय. नाही बघा, ज्या व्यक्तीने हे घडवून आणलेलं आहे किंवा केलेलं आहे, नक्कीच त्याचा शोध घेऊन त्या व्यक्तीला त्वरित अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत. सध्या तपास चालू आहे. नक्कीच त्यांनी कुठल्या मानसिकतेने केलेलं आहे, कुठल्या उद्देशाने केलेलं आहे, हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षावरती येणं चुकीचं राहील. परंतु आपण संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या व्यक्तीला पकडण्याचे आपण आदेश दिलेला आहे आणि कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. बरं, योगेशजी, एकच व्यक्ती होती की अनेक जण होते, काही माहिती कळू शकली आहे? नाही, अजूनपर्यंत तपास चालू आहे. जेव्हा ही संबंधित व्यक्ती ताब्यामध्ये येईल तेव्हा अधिकची माहिती आपल्याला उपलब्ध होईल. परंतु तिथले सीसीटीव्ही फुटेजेस असतील किंवा इन्फॉर्मेशन घेऊन आपण त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न करतोय. लवकरच ती व्यक्ती ताब्यात घेतली जाईल. बरं योगेशजी, या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की अशा पद्धतीनं तिथे सीसीटीव्ही असूनही घटना घडते. इतर पुतळ्यांसंदर्भात काय, कशा पद्धतीने येत्या काळात सरकारकडनं खबरदारी घेतली जाणार? हे नक्कीच खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे की काही समाजकंटक कधी कधी जातीय भेद निर्माण करण्यासाठी, कधी कधी कायदा सुव्यवस्था प्रश्न जाणूनबुजून निर्माण करण्यासाठी असे काही समाजकंटक अशा घटना घडून आणत असतात. अशा व्यक्तींवरती नक्कीच आमचं थोडं लक्ष असतंय. परंतु नक्कीच अशा घटना घडू नये यासाठी जी काय आवश्यक खबरदारी आहे ते आम्ही घेतोय. अगदी योगेशजी, धन्यवाद. थोड्याच वेळापूर्वी इथे सुधीर मुनगंटीवार बोलले की मनोहर जोशींच्या काळामध्ये GR काढण्यात आला होता पुतळ्यासंदर्भात, त्याची अंमलबजावणी व्हावी. तो प्रश्न काही मार्गी लावला जाईल का? नाही, त्यामध्ये बघा आज देखील महामानवांचे पुतळे बसवण्यासाठीची एक तिथे आपण एक पद्धती आपण दिलेली आहे, नियमावली, संस्था रजिस्टर करणं आणि त्यानंतर त्या संस्थेने त्याची पुतळ्याची संपूर्ण जबाबदारी घेणं, मेंटेन करणं सगळी जबाबदारी. त्यामुळे नक्कीच ऑलरेडी आपली काही नियमावली आहे अस्तित्वामध्ये. त्याच्यामध्ये काही आवश्यक सुधारणा करण्याची जर का गरज असेल तर नक्कीच ती देखील विचार करून केली जाईल. गृहमंत्र्यांशी थेट तुमचं काही बोलणं झालेलं आहे का फडणवीसांशी, आणि त्यांनी काही वेगळे आदेश दिलेले आहेत का? नाही, माझं अजून CM साहेबांशी अजून काही बोलणं नाही, परंतु संबंधित अधिकाऱ्यांना आदेश आमच्याकडनं गेलेले आहेत. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. तर संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीची विकृती करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब ताब्यात घेतलं जाईल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलेलं आहे. मीनाताईंच्या पुतळ्यावरती रंग फेकण्याच्या या प्रकारावरती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक आमदार महेश सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. महेशजी, ही घटना लक्षात आल्यानंतर तातडीनं शिवसैनिक त्या ठिकाणी दाखल झाले. तुमची पहिली प्रतिक्रिया आणि यावरती येत्या काळात काय उपाययोजना अपेक्षित? आम्हाला समजलं साधारण 9:30च्या दरम्यान, 9-9:30च्या दरम्यान आम्ही प्रबोधन काय ठाकरेंची आज जयंती होती ती आम्ही तिथे अभिवादन करायला घेत होतो. तितक्यात फोन आला शिवाजी पार्क मधून. मी लगेच आमच्या शाखा प्रमुख आणि एका पदाधिकाऱ्यांना पाठवलं की आजूबाजूला किंवा कोणतरी भेटता. महेशजी, आपला आवाज नीट येत नाहीये. मी थोडा लिफ्ट उतरतो. एक सेकंड. हॅलो. तर माथे फिरू असणार कोणतरी किंवा कोणतरी एक बेकार अवलाद असणार की त्यांना बिंदास करायचं असेल तर या समोर या आणि करा ना. असे कशाला वातावरण, समाजाचं वातावरण कुठेतरी खराब करण्याचा प्रयत्न करत असतात ते. त्याचा आम्ही निश्चित तर करणार नाही, परंतु जो पोलीस आता फुटेज बघतात आहे तर फुटेजवरती समजल्यानंतर आम्ही त्याला उत्तर देऊ आमच्या पद्धतीने, कोण असेल त्याला. नक्कीच, आता फुटेज तर तपासलं जात आहे, मात्र ही अशी घटना घडूच नाही यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, त्यासाठी काही प्रयत्न केले जातात? घटना घडू नये अशी आम्हाला वाटते, परंतु तिथे पोलीस प्रशासन सातत्याने तिथे असतो. परंतु बरोबर अशी घटना घडते त्याच दिवशी पोलीस नसतात. त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण. मुंबई सारख्या ठिकाणी वर्दळ असतो, शिवाजी पार्क म्हणजे कधी झोपत नाही. अशा ठिकाणी असे कृत्य घडत असेल तर मुंबईमध्ये काय परिस्थिती होईल
दिवसा ढवळ्या कोणी कोणाला मारेल, पोलिसांचा धाकच राहणार नाही. बरं, थोड्या वेळापूर्वी गृहराज्यमंत्री बोललेले आहेत, त्यांनी आदेश दिलेले आहेत असं सांगितलेलं आहे आणि पोलीस या संदर्भातल्या संबंधित अधिकारी तपास करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जी कोणी व्यक्ती आम्हाला सांगितलं की 1 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला देतो फुटेज, कोण आहे माणूस काय ते. दुपारी 1 वाजेपर्यंत हे सगळं लक्षात येईल. हो, लक्षात येईल, लक्षात. बरं, ह्या खास करून मीनाताईंच्या पुतळ्यासंदर्भात आजूबाजूनी काही वेगळं आच्छादन लावलं जाणार आहे का? त्यासाठी काही येत्या काळात आम्ही ते करतोय, त्या पद्धतीने करतोय का नाही. ही दुसरी वेळची घटना आहे, अशा घटना घडू नये म्हणून आम्ही स्वतःच आता निर्णय घेतलाय की तिथे काच अशी जारी काच किंवा काय पद्धतीने करेल, उद्धव साहेबांशी चर्चा करून त्यावरती निर्णय घेऊ. बरं, यावेळेला आपण बघतोय महेशजी की सगळे शिवसैनिक जे आहेत ते संयमाने घेत आहेत. घडलेल्या घटनेवरती त्यांनी संयम बाळगलेला पाहिजे. बघा, सध्या तुम्हाला माहिती आहे दादर परिसरात एकतर एमपी स्टॅन ब्रिज तुटलाय, प्रशासनाने एकतर ट्रॅफिक वरती कुठली उपाययोजना केली. अशा परिस्थितीत समजा अशी एखादा कुठेतरी ठिणगी पडली तर त्याचा वनवा महाराष्ट्रात पसरेल आणि मग ते लोकजीवन तो विस्कळीत होईल. तिथे कुठेतरी कोणाला तरी जीवन विस्कळीत करण्याचा आमचा प्रयत्न नसतो, परंतु अशा घटना घडल्या तर त्याच्यावरती आम्ही स्वतःहून संयम ठेवला. अनिल भाऊ बोलले कोणी काही कृत्य करू नका की लोकांना त्रास होईल असं. अगदी. महेशजी, तुम्ही या निमित्तानं काही आवाहन करू इच्छिता सरकारला? सरकारला एवढंच आवाहन करू इच्छितो की जर पुतळ्याची अशी परिस्थिती तुम्ही विटंबना होत असेल तर आम जनतेची काय परिस्थिती होईल त्याचा त्यांनी सरकारने विचार करावा. नक्कीच. धन्यवाद महेशजी आमच्याशी बोलला त्यासाठी. तर एकीकडे आपण बघतोय शिवाजी पार्कमध्ये ही घटना घडल्यानंतर ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यात आणखीन काही प्रतिक्रिया आहेत. ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. पार्कमध्ये आमचे दैवत मीनाताई ठाकरे, आमची माँसाहेब यांचा पुतळा आहे आणि आता खबर आली आहे की कोणी अज्ञात लोकांनी या पुतळ्यावर रंग फेकलाय, रंग टाकलाय, अपमानित करायचा दुस्साहस केलाय. आम्ही मुंबई पोलिसला निवेदन करतोय की तुम्ही जे लोक पण आहे, जो असामाजिक तत्व आहे, यांची शोध घेऊन यांना तत्काळ गिरफ्तार करा, यांना कडी से कडा शिक्षा द्या. आणि हे काय चाललंय आपल्या राज्यात? कानून व्यवस्था नावाची काही चीज आहेत की नाही? आणि मुंबई पोलीस आणि बाकी सगळे डिपार्टमेंटला मी आवाहन करतोय की तुम्ही CCTV खंगाला, जे करायचे करा, पण दोषीला ताबडतोब पकडा. हे खूप चुकीचं आहे, असा झाला नको पाहिजे. आमचे दैवत, आमचे महापुरुषांचा अपमान आम्ही कधी सहन करणार नाही. हिम्मत असेल तर या शिवसैनिकाच्या समोर येऊन करा ना, रंग टाका ना, आम्ही बघू ना तुमची काय हाल आम्ही करू, हे तुम्हाला दिसेल. दादरच्या स्थित या सगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि याच्यामधून आपल्याला लक्षात येते की कशा पद्धतीनं शिवसैनिकांनी आता केवळ एकच महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतलेला आहे, तो म्हणजे या सगळ्या प्रकरणावरती दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्याकडे जे फुटेज येईल त्यातून ही व्यक्ती कोण आहे हे समजणार आहे आणि पोलीस त्या संदर्भातली माहिती देणार आहेत. दिवाकर रावते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, जे पाहणी करतायत आणि एक शिवसैनिक जे आहेत, जुने जाणते नेते, हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये उपाययोजना केल्या जातील याबद्दल ही पाहणी केली जातीये. ही थेट दृश्य आपण बघतोय शिवाजी पार्क परिसरातनं. ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. ऋतिक, काय स्वरूपाच्या उपाययोजना येत्या काळात कराव्यात यासाठी नेमकी ही उपाययोजना केली जाते किंवा त्या संदर्भात काही बोलणी होत आहेत का शिवसैनिकांची? नक्कीच आपण बघतोय की प्रथमतः जे शिवसेनेचे जुने जाणते नेते असतील, सध्याचे आजी माजी खासदार आमदार असतील, नेते पदाधिकारी या ठिकाणी येत मीनाताईच्या पुतळ्याजवळ त्यांचं दर्शन घेण्याचं काम करत आहे. जे प्रमुख, जे या ठिकाणचे जे शाखा प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते. खरं तर सुरुवातीला त्यांना ही घटना कळाली होती आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी येत पुतळ्याचं शुद्धीकरण करायला सुरुवात केली. अजित कदम आणि चंद्रकांत झगडे हे सर्वप्रथम पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते. सकाळच्या सुमारास ही घटना त्यांना समोर आली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पोलिसांना तात्काळ या संदर्भात कळवली. त्यानंतर पोलीस देखील या ठिकाणी तात्काळ आले आणि संपूर्ण बंदोबस्त या ठिकाणी वाढवला आणि त्यानंतर या ठिकाणचा जो पुतळा आहे तो स्वच्छ करण्याचं, शुद्धीकरण करण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं, शाखा प्रमुखांकडून. आता त्यानंतर एक नेत्याला या घटनेसंदर्भात कळतंय. माध्यमांमध्ये आता सगळीकडेच ही बातमी पसरलेली असून आता सर्व जे शिवसैनिक आहेत ते हळूहळू टप्प्याटप्प्याने या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. प्रथमतः जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत दिवाकर रावते ते
देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि जे संबंधित या ठिकाणी होते, जे या घटना जेव्हा घडली त्यानंतरला सर्वप्रथम जे लोक या ठिकाणी होते त्यांच्यासोबत संवाद साधून ते नेमकं जाणून घेत आहे की नेमका काय प्रकार घडला, त्याच्यानंतरला या संदर्भात काय उपाययोजना करता येतील, यापुढे अशी घटना घडू नये या संदर्भातली चर्चा देखील आपण या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत धक्कादायक घटना म्हणावी लागेल. आज सकाळच्या सुमारास ही घटना उजेडास आलेली असून महेश सावंत आहेत, अनिल देसाई आहेत, आता दिवाकर रावते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसैनिक देखील हळूहळू या ठिकाणी आलेले आहेत. पोलिसांकडून देखील आता खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे तर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस देखील जो समाजकंटक आहे की ज्यांनी ही घटना घडवून आणली त्याचा शोध घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दिवाकर रावते जे आहे ते सध्या जे शिवसैनिक उपस्थित होते या ठिकाणी त्यांची माहिती जाणून घेत आहे की नेमकं आता काय घडलेलं होतं, काय सकाळच्या सुमारास जमून आलेलं होतं. नेते जे आहेत मिलिंद नार्वेकर देखील या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी दर्शन घेत आहेत मीनाताई ठाकरे यांचं. आपण बघतो एकंदरीत गंभीर घटना आहे. DCP देखील या ठिकाणी येऊन गेलेले होते. संपूर्ण जो बंदोबस्ताचा आढावा आहे आणि जो नेमका कोण समाजकंटक आहे CCTV फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला जातो आहे. खरं तर दादरचा परिसर आहे, शिवाजी पार्कचा परिसर आहे. रात्री देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वर्दळ असते आणि अशातच अशी घटना समोर येणं म्हणजे धक्कादायक आहे. एकंदरीत जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी शासनावर आणि पोलिसांवरती रोष व्यक्त केलेला आहे की पोलीस त्यावेळी काय करत होते. वर्दळीचा एरिया आहे त्यामुळं नक्कीच पोलीस या ठिकाणी असतात. आपण बघतो की शेजारी एक छोटंसं बेंच आहे त्यावरती नेहमी पोलीस हे या ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये बसलेलं असतात. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनची जबाबदारी आहे. त्या अनुषंगानं त्यांनी काही उपाययोजना केलेल्या नाहीत का, अशा पद्धतीचा आता ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये सूर आहे. आपण महेश सावंत यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी देखील सांगितलं शांततेच्या पद्धतीने हा प्रकार सुलझवण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे ना. ते एक नेता जो आहे तो या ठिकाणी मीनाताई ठाकरेंचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी येत आहे. आणि थोडंसं थांबवती आताची महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये येण्याची शक्यता आहे. ही घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि राज ठाकरे देखील शिवाजी पार्कमध्ये येण्याची शक्यता आहे. आताची महत्त्वाची बातमी, दुपारी उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये येऊ शकतात अशी माहिती समोर येते. प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत, भाजप नेते. प्रवीणजी, घडलेल्या घटनेवरनं तुमची पहिली प्रतिक्रिया आणि येत्या काळात काय सरकारी उपाययोजना होणार? 100% सर्वप्रथम या घटनेचा मी निषेध करतो. मीच काय महाराष्ट्रातली कुठलीही जनता या घटनेचा तीव्र धिक्कारच करेल. कारण मीनाताई ठाकरे हे एक आदराचं स्थान महाराष्ट्रामध्ये होतं. वात्सल्य मूर्ती असतं, त्यांचं व्यक्तिमत्व होतं, त्यांना आदरानं मासाहेब म्हणायचो. त्याच्यामुळे त्यांच्या आदराविषयी किंवा त्यांच्या प्रतिमेविषयी एक कमालीचा आदर महाराष्ट्रातल्या जनतेत आहे आणि त्यामुळे ही घटना होणं दुर्दैवी आहे. त्याचा त्या ठिकाणी आपण स्वीकार करतो. परंतु या घटनेच्या आडून पुढे राजकारण करू एक विकृत मानसिकतेचा माणूस असं करू शकतो किंवा त्या ठिकाणी यामागे काही षडयंत्र आहे का, कोणाचा काही उद्देश आहे का, हे तपासून घेण्याची आवश्यकता आहे. कारण एका बाजूला सांगायचं आम्ही शांततेत करतोय असं आमदारांची रिॲक्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला गर्दी जमवून वातावरण कसं खराब होईल याला त्या ठिकाणी प्रेरक अशा प्रकारची कृती होते. तर मला वाटतं कोणी या घटनेचं समर्थन करत नाही. पण जर या घटनेच्या आडून कोण राजकारण करत असेल तर दुर्दैवाने या विषयाचं गांभीर्य कमी करतील असं मला वाटतं. बाळासाहेबांच्या या घटनेच्या विषयी कोणीही राजकारण करू नये. आम्ही सगळे सोबत आहोत. सरकार या प्रकरणी गांभीर्याने दखल घेईल. लवकरात लवकर पोलीस या विषयाचा निपटारा करतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रवीणजी, पण एक प्रश्न उपस्थित होतोच आहे की अशी जर पुतळ्यांसंदर्भातच सुरक्षा घेतली जात नसेल किंवा होत नसेल पुतळ्यांची सुरक्षा, तर सर्वसामान्यांचं काय? आणि हा सवाल वारंवार गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारला जातोय. हे बघा, विरोधकांचं कामच एखाद्या इश्यूवरनं आरोप करणं आहे. त्यामुळे आता कुठल्या पुतळ्याची सुरक्षा नाही सांगा मला. मीनाताईंच्या इथे त्या ठिकाणी पोलीस असतात, तो वर्दळीचा भाग आहे आणि त्याच्यामुळे जे महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत, पुतळे आहेत, त्यांच्या तिकडे सरकार दखल घेत असतं. पोलीस त्या ठिकाणी राऊंड मारत असतात, प्रोटेक्शन त्या ठिकाणी असतं. आता हे कशातनं काय झालं हे त्या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून सत्य समोर आलं की आपल्याला त्या ठिकाणी समजून येईल. बरं, दुपारी 1 वाजेपर्यंत ही सगळी संपूर्ण घटना कळेल असं सांगण्यात येते. मात्र खासदार अनिल देसाई यांनी तिथल्या शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे कोणत्याही पद्धतीनं रास्तारोको किंवा गोंधळाचं वातावरण निर्माण व्हायला नको, जेणेयोगे मुंबईकरांना त्रास होईल, अशी सामोपचाराची भूमिका त्यांनी घेतल्याचं कळतंय.
त्या मला वाटतं सामोपचाराची भूमिका घेणं आणि कृतीत वागणं याच्यामध्ये फरक आहे. आता त्या ठिकाणी आमदारांनी पण सांगितलं शांतता राखा. अनिल देसाई म्हणतात सामोपचाराची भूमिका घेणार. मग गर्दी कशासाठी जमवताय? ठरवून त्या ठिकाणी गर्दी जमवायची आणि या विषयाचं राजकारण करायचं. यावरून आपण घटनेचं गांभीर्य कमी करतोय त्यांना कल्पना नाही. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेच्या संदर्भात त्या ठिकाणी निषेध करतोय. परंतु आपण असं त्याला राजकीय जर स्वरूप दिलं तर मला वाटतं ते दुर्दैवी ठरेल. धन्यवाद प्रवीणजी आमच्याशी बोललात त्यासाठी. तर आपण बघतोय ह्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सीसीटीव्ही फुटेज सुरू आहे. तक्रार नाही केली. शिवसैनिक करणार आहेत की स्वतः पोलीस करून घेतील असं वाटतं? ती नंतरची बाब, पहिली सुरुवात येऊ दे तरी फुटेज आम्हाला, मग आम्ही बघू ना. आमच्या प्रतिक्रिया मग तुम्हाला समजतील ना. तुम्ही म्हणालात की मॅच आणि इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीनं मासाहेबांच्या या पुतळ्याला होऊ टार्गेट केलं. शकतं आमचा अंदाज आहे. कारण बघा लाल कलरचा रंग केला आणि आम्ही सुद्धा जो काय आंदोलन घेतलं तो सिंदूर आंदोलन घेतलं, त्यामुळे होण्याची शक्यता आहे. आम्ही म्हणतोय म्हणजे कुंकू आंदोलन जे रविवारी घेतलं होतं त्याची प्रतिक्रिया असं होऊ शकतं. आता बघू आम्ही, त्याच्या फुटेज आल्यानंतरच समजेल आम्हाला. तोपर्यंत आम्हाला समजणार नाही. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कपन चोरही म्हटलंय भाषणामध्ये. बघा ज्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य ते बोलतात त्यांना बोलू दे ना. त्याच्यामध्ये काय आम्ही आक्षेप घेतलाय का? आमच्या कुठल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे का? नाही दिली आहे ना. गेल्या 3 दिवसापासून दादरचा हा परिसर दुमसताना बघायला मिळत आहे. मग तो चौकाचा वाद असो नाहीतर मासाहेबांच्या पुतळ्याचा वाद. नाही चौकाचा वाद असा नाही आहे. तेव्हा पण आम्ही सांगितलं जर माजी आमदाराला आणि मला आता क्लिप मिळाले, माजी आमदार बोलतो की स्थानिक आमदाराला 2 कोटी निधी मिळतो आणि मला 20 कोटी मिळतो. म्हणजे त्याचे म्हणजे निवडून येऊन उपयोग काय? जर प्रशासन माजी आमदाराला 20 कोटी निधी देतात आणि स्थानिक आमदारांना 2 कोटी देतात आहे, म्हणजे तुम्ही बघा प्रशासन कशा पद्धतीने चाललं आणि सरकार कशा पद्धतीने चाललंय. याचं उत्तर स्वतः माजी आमदार माझ्याकडे फुटेज आहे. ते लोकांना सांगतात आहे की बघा आमदारांची हालत काय आहे. म्हणजे निवडून ये नाही तर निवडून नको येऊ, आम्हाला निधी मिळणार, सरकार आम्हाला लाड आमचे पुरवणार, अशी सध्याच्या सरकारचा धारणा आहे. गुन्हा दाखल होईल किंवा पोलिसांकडून योग्य कारवाई होईल? पोलिसांकडनं योग्य कारवाई होईल आणि गुन्हा सुद्धा होईल. त्या पद्धतीने फक्त पोलीस बोलले की संयम आणि जमा, आम्ही पहिला शोध पूर्ण करतो त्यानंतर तुम्हाला. ऑपरेशन सिंदूरला तुम्ही कुंकूने उत्तर दिलं आणि त्याचाच प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी उमटली आहे. अशी आम्हाला असं शिवसैनिकांना दाट शक्यता वाटते. बाकी आम्ही काही त्याच्यावर म्हणजे छोटी कुंकूचा तरी ते वापर केलाय लाल कलरचा, म्हणून आम्हाला थोडा वाटतं. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमतात. शिवसैनिकांना नाही आता काय तुमच्या माध्यमातूनच शिवसैनिक जमतात. मला तिकडनं तुम्ही जसं बातम्या देताय त्याप्रमाणे फोन येतो आम्हाला. आपण बघतोय की या ठिकाणी स्थानिक आमदार आहेत महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सध्या नेमकी व्यक्ती कोण आहे, काय उद्देश होता हे समोर येऊ दे, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे. आणि लाल रंग नेमका टाकला कोणी आणि हा लाल रंग टाकण्यामागचा हेतू काय होता, नुकतेच झालेली मॅच आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरला एक प्रकारे प्रश्न उपस्थित करत कुंकवाचा उल्लेख करत जे शिवसेनेनं सुरू केलेलं अभियान यावरूनच अशा पद्धतीची कृती झाली आहे का याचा शोध एकीकडे घेतला जातोय. आणि त्या संदर्भात आता सुद्धा आम्ही काही वक्तव्य करणार नाही असं म्हटलेलं आहे. गोपीचंद पडळकरांनी काय म्हटले बघूया. हे आमच्या सर्वांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पुतळ्यावरती असं कोणी खोडसाळपणे केलं असेल तर आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो. आणि देवाभाव अत्यंत सक्षम नेतृत्व आहे आणि ते नक्की कारवाई करतील. ज्यांनी कुणी ही चूक केलेली आहे त्यांना गजाआड घालण्याचं काम आमचं सरकार नक्की करेल. ही प्रतिक्रिया दिलेली आहे गोपीचंद पडळकर यांनी. हे अतिशय निंदनीय कृत्य असल्याचं म्हटलेलं आहे. तर सर्वच पक्षांच्या वतीनं या कृतीचा निषेध व्यक्त केला जातोय. मात्र ही व्यक्ती कोण, हे का करण्यात आलं या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज आता समोर येणं अपेक्षित आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत हे सीसीटीव्ही फुटेज दिलं जाईल असं माहिती पोलिसांकडनं ही स्थानिक आमदारांना देण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणचे वाद म्हणजे दादर आणि खास करून दादर विभागातले काही प्रश्न हे वारंवार उपस्थित केले जात आहेत का असाही प्रश्न हा समोर येतो आहे. कारण महेश सावंत यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक आमदार असूनही त्यांना केवळ 2 कोटीचा निधी, मात्र माजी आमदारांना जे सध्या केवळ सत्तेत आहेत त्यांना मात्र 20 कोटींचा निधी मिळतोय. यावरूनही त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि हा अनागोंदी कारभार का अशा स्वरूपाचा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे.
मात्र सध्या आपण बघतोय हा लाल रंग रात्रीतनं टाकण्यात आल्यानंतर सकाळी ही बाब शिवसैनिकांच्या लक्षात आली आणि स्थानिक आजी माजी जे शाखा प्रमुख आहेत त्यांनी इथे तात्काळ दाखल होत थिनरच्या माध्यमातून हा रंग बाजूला करण्याचं, काढून टाकण्याचं काम केलं. हा संपूर्ण पुतळा, तिथला परिसर स्वच्छ करण्याचं काम त्यांनी केलं. मात्र सध्या आपण बघतोय काही शिवसैनिक या ठिकाणी दाखल होत आहेत आणि पाहणी करतायत ही घटना घडलीच कशी. सततची वर्दळ असणारी ही सगळी संपूर्ण परिसर बघता अशी घटना इथे कशी काय घडू शकते असा सवाल मात्र उपस्थित केला जातोय. कारण मुंबईमधला दादर हा अतिशय मध्यवस्तीचा भाग आणि शिवाजी पार्क या परिसरामध्ये अखंड खेळण्यासाठी येणारे मुलं, विद्यार्थी आणि तरुण वर्ग, युवा वर्ग हा प्रचंड प्रमाणात नेहमी पाहायला मिळतो. तसंच जॉगिंगसाठी येणारे, गप्पा मारण्यासाठी तिथे बसणारे असे सगळे नानांनी पार्क सुद्धा जवळ आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं सर्वच वर्गातले लोक या ठिकाणी दाखल होत असतात.